नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर उपेंद्र पठाडे, भूगोल विभाग प्रमुख, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर या महाविद्यालयामध्ये प्रवेशित झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मी मनःपूर्वक हार्दिक स्वागत करतो. विभाग प्रमुख या नात्याने भूगोल विभागाची माहिती सांगताना मला अतिशय आनंद होत आहे. भूगोल हे नैसर्गिक शास्त्र आहे. निसर्ग व मानव यांच्या परस्पर सहसंबंधांचा भौगोलिक दृष्टिकोनातून अभ्यास प्रामुख्याने यात अभिप्रेत आहे. इरेटोस्थेनियस, स्ट्रॅबो, विल्यम मॉरिस डेव्हिस, अल्फ्रेड वेगनर व इतर शास्त्रज्ञ आणि भौगोलिक विचारवंत यांचे अनन्यसाधारण योगदान हे भूगोलातील विकासाचा मुख्य आधारस्तंभच मानला जातो. अलीकडच्या काळात उदयास आलेले नवनवीन शोध व तंत्रज्ञान प्रणाली जसे की रिमोट सेन्सिंग व GPS टेक्नॉलॉजी, जिओ इन्फॉर्मेटिक्स यामुळे या विषयाला एक आधुनिक आयामच मिळालेला आहे. या महाविद्यालयात भूगोल विषय हा अंडर ग्रॅज्युएट कोर्ससाठी सन 1969 मध्ये तर पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्ससाठी सन 2011 पासून सुरू झालेला आहे. आमच्या या विभागामध्ये 5 फॅकल्टी मेंबर्स कार्य करीत असतात. त्या अनुषंगाने डॉक्टर U.A. पठाडे एमिनेट PhD असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. दुसरे आहेत प्राध्यापक HB गायकर, त्यांचं स्पेशलायझेशन इकॉनॉमिक जॉग्राफी आहे आणि त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स हा 29 वर्षाचा आहे. तसेच आमचे इतर सहकारी प्राध्यापक किरण हुगाडे सर, यांचं क्वालिफिकेशन एमिनेट PG BSc GIS आणि रिमोट सेन्सिंग मध्ये आहे. त्यांचे स्पेशलायझेशन इकॉनॉमिक जॉग्राफी, जिओ इन्फॉर्मेटिक्स आणि क्लायमेटॉलॉजी आहे आणि त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स हा 9 वर्षाचा आहे. तसेच आमच्या विभागामध्ये श्रीमती कविता नवले आहेत. त्यांचं शिक्षण हे MA BEd आणि त्या सेट उत्तीर्णही आहेत. स्पेशलायझेशन त्यांचा पॉप्युलेशन अँड सेटलमेंट जॉग्राफी असून 9 वर्षाचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. दुसऱ्या आमच्या सहकारी प्राध्यापिका श्रीमती ST फडोळ, त्यांचं क्वालिफिकेशन MSc सेट असून त्यांचं स्पेशलायझेशन हे जिओमॉर्फॉलॉजीमध्ये आहे व त्यांचा टीचिंग एक्सपिरियन्स हे 3 वर्षाचा आहे. आमच्या डिपार्टमेंटच्या व्हिजन आणि विशन हे सुद्धा आम्ही नेमून दिलेले आहेत. त्यानुसार मिशनमध्ये द डिपार्टमेंट ऑफ जॉग्राफी इज कमिटेड टू द डिस्कवरीज, ॲप्लिकेशन अँड डिसेमिनेशन ऑफ नॉलेज कन्सर्निंग द एन्व्हायरमेंट अँड सोसायटी टू हेल्प द स्टुडंट्स टू इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ लाईफ फॉर द बेटर सिटीजन्स. मनुष्य हा पर्यावरणाचा एक अविभाज्य भाग असून पर्यावरणाच्या अधीन राहून आपले जीवन सुखकर करीत असतो. भौगोलिक ज्ञान प्राप्त विद्यार्थी आपल्या ज्ञानाची सुसंगत मांडणी करताना पृथ्वी संबंधित क्रिया जाणून नक्कीच आपले सामाजिक जीवन अधिकच समृद्ध करू शकेल. विजन स्टेटमेंट: कमिटेड टू प्रोव्हाइड रिसर्च बेस्ड मेंटरशिप मॉडेल ऑफ ग्रॅज्युएट मास्टर्स, देन सर्व्हिस टू द कम्युनिटी बाय डिसेमिनेटिंग geographical knowledge and by providing geographic insights on important societal issues. After that, to improve innovative practices by using advanced techniques. भूगोल विषयाचे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये संशोधनात्मक वृत्ती निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून सातत्याने मार्गदर्शन करतात. तसेच भूगोल विषयातील आधुनिक तंत्रज्ञान प्रणालीद्वारे विद्यार्थी नाविन्यपूर्ण भौगोलिक ज्ञान मिळविण्याचा सातत्याने प्रयत्न करू शकेल. विभागाचे ऑब्जेक्टिव्ह: promote an appreciation for understanding of diversity within the local and global community, to study of the earth in relation to mankind,
to develop in pupils to acquire a knowledge of natural resources, to develop in students an understanding by basic concepts, principles and theories relating to geographical phenomena, to look into overall development of the students. So these are the objectives of the Department of Geography. अर्थात भूगोल विषयातील विविध संकल्पना, सिद्धांत, विविध घटना, त्याचा वापर हे सामाजिक जीवन सुखकर बनविण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये साहजिकच प्रेरणादायी सुद्धा ठरू शकेल. अकॅडमिक प्रोग्राम्स ऑफर्ड. आमच्या महाविद्यालयात भूगोल विभागाद्वारे BA इन जॉग्रफी तसेच MA आणि MSc हे क्लायमेटॉलॉजी हा स्पेशलायझेशन्स द्वारे पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा आमचा विद्यार्थी या ठिकाणी विभागाद्वारे करू शकतो. अर्थात अकॅडमिक प्रोग्राम्स ऑफर्ड जे आहे BA इन जॉग्रफी आणि MA/MSc इन जॉग्रफी विथ द स्पेशलायझेशन ऑफ क्लायमेटॉलॉजी. करिक्युलर aspects. Curriculum as per UGC and सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. FRBA CBCS पॅटर्न अर्थात चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम 2021 पासून सेमिस्टर पॅटर्न आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स 2019 साठी सेमिस्टर पॅटर्न सध्या लागू आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना इलेक्टिव्ह ऑप्शन्स असणार आहेत आणि इंटरडिसिप्लिनरी कोर्स फॉर PG आणि UG कोर्स सुद्धा या ठिकाणी आहे की आपल्या ऐच्छिक निवडीनुसार विद्यार्थी या ठिकाणी विषय हा निवडून घेऊ शकतो. वाईड पब्लिसिटी इज गिवन टू ॲडमिशन प्रोसेस थ्रू. या ठिकाणी विभागामध्ये जी ॲडमिशन प्रोसेस या ठिकाणी राबवली जाते त्या संदर्भातली जी विद्यार्थ्यांमध्ये माहिती देण्याचं कार्य प्रामुख्याने प्रॉस्पेक्टसद्वारे सुद्धा विद्यार्थी माहीत करून घेऊ शकतो. कॉलेजच्या वेबसाईटवर सुद्धा आमच्या डिपार्टमेंटची आमच्या विभागाची माहिती या ठिकाणी दर्शवलेली आहे. व्हॉट्सॲपद्वारे सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांमध्ये आमच्या ॲडमिशन प्रोसेसची माहिती आम्ही विद्यार्थ्यांना पुरवित असतो. नोटीस बोर्डवर सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांमध्ये माहिती या ठिकाणी देत असतो. तसेच ॲडमिशन प्रोसेसच्या दरम्यान जी ॲडमिशन कमिटी फाउंड झालेली असते ते सुद्धा त्या ठिकाणी असलेले जे आमचे सहकारी प्राध्यापक आहेत ते सुद्धा प्रामुख्याने विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी आपली माहिती डिपार्टमेंटची माहिती विद्यार्थ्यांना सातत्याने देत असतात. आमच्या डिपार्टमेंटच्या ICT रिसोर्सेसच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रामुख्याने आमच्याकडे 2 कम्प्युटर्स आहेत. कम्प्युटर्स लॅन हा एक असून प्रिंटर सुद्धा आमच्याकडे आहेत, LCD प्रोजेक्टर सुद्धा आहे आणि UPS सुद्धा आहे. कॅटरिंग टू डायव्हर्स नीड्स. आमच्याकडे आम्ही विद्यार्थ्यांमध्ये स्टुडंट सेंट्रिक टीचिंग सुद्धा जे वैविध्यपूर्ण टूल्स आहेत ते सुद्धा वापरतो आणि टूल्स फॉर इफेक्टिव्ह लर्निंग या अनुषंगाने इंटरॅक्टिव्ह लेक्चर मेथड्स, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, एक्सपेरिमेंटल लर्निंग, क्विज कॉन्टेस्ट, पेपर प्रेझेंटेशन्स, सेमिनार्स, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, स्टडी टूर्स आणि फील्ड विजिट सुद्धा आम्ही या ठिकाणी ऑर्गनाईज करत असतो. आणि हे अधिकच प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रामुख्याने आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स या ठिकाणी वापरतो. तसेच आमच्याकडे LCD प्रोजेक्टरद्वारे आम्ही प्रेझेंटेशनही विद्यार्थ्यांना देत असतो. वेगवेगळ्या सॉफ्टवेअरच्या CDs असतील किंवा मग एज्युकेशनल CDs असतील ते सुद्धा आम्ही आमच्या डिपार्टमेंटला असून ते सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रोव्हाइड करीत असतो. विशेष सांगायचं झालं तर आमच्या विभागातल्या सर्व प्राध्यापकांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 14 आपल्या संशोधन पेपरचे प्रेझेंटेशन केलेले आहे. राष्ट्रीय स्तरावर 13 पेपर प्रेझेंटेशन आमच्या सहकारी प्राध्यापकांनी केलेलं आहे. राज्य व स्थानिक स्तरावर 4 हे पेपर प्रेझेंटेशन आमच्या प्राध्यापकांनी केलेलं आहे. यानुसार आतापर्यंत जवळ 31 रिसर्च पेपर आमच्या विभागातील सर्व प्राध्यापकांनी हे केलेलं आहे. ही बाब अत्यंत महाविद्यालयाच्या दृष्टिकोनातून असेल आणि विभागाच्या एकात्मिक विकासामध्ये प्रामुख्याने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा स्वरूपातले आहे. विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन आम्ही करण्याचा जो दृष्टिकोन असतो त्यामध्ये कंटिन्युअस इव्हॅल्युएशन थ्रू ट्युटोरियल्स, होम असाइनमेंट, प्रोजेक्ट्स, मिड टर्म एक्झाम, सेमिनार्स, इंटरनल टेस्ट, ओरल्स, प्रोजेक्ट डिस्कशन या ठिकाणी आम्ही त्याची अंमलबजावणी या ठिकाणी करीत असतो.
इव्हॅल्युएशन मेथड इज कम्युनिकेटेड टू स्टुडंट्स वेल इन ॲडव्हान्स, आणि त्या संदर्भाची पूर्वसूचना सुद्धा आम्ही विद्यार्थ्यांना देत असतो. विशेष अजून जर सांगायचं झालं तर या ठिकाणी संशोधनात्मक दृष्टिकोनातून आमच्या विभागातील सर्व प्राध्यापक हे सातत्याने कार्यरत असतात आणि आपली संशोधन प्रणाली सुद्धा, संशोधन मनोवृत्ती सातत्याने वाढवित असतात. नंबर ऑफ आर्टिकल पब्लिश इन रिसर्च जर्नल, आमच्या विभागातील सर्व प्राध्यापकांचे आतापर्यंत जवळजवळ 21 रिसर्च जर्नल प्रसिद्ध झालेले आहेत आणि एक पुस्तक सुद्धा प्राध्यापक हुगाडे सरांचं या ठिकाणी महाराष्ट्राचा भूगोल हे पुस्तक सुद्धा प्रसारित झालेलं आहे. आम्ही दरवर्षी प्रॅक्टिकल बेस्ड अंतर्गत स्टडी टूर सुद्धा आम्ही ऑर्गनाईज करत असतो. तर सदर या स्टाईलमध्ये विद्यार्थी आणि प्राध्यापक सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत. या ठिकाणी स्टडी टूर सुद्धा आम्ही ऑर्गनाईज करीत असतो. वेगवेगळे डे सुद्धा आम्ही या ठिकाणी साजरे करीत असतो. जसे की दरवर्षी भूगोल विभागात विशेष राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय दिन उत्साहात या ठिकाणी साजरे करीत असतात. जसे जॉग्राफिक डे सेलिब्रेशन असेल, पोस्टर प्रेझेंटेशन असेल, ट्री प्लांटेशन असेल. याशिवाय आम्ही 23 ते 24 सप्टेंबर 2016 या दरम्यान सस्टेनेबल वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट इन महाराष्ट्र स्टेट या थीम अंतर्गत आम्ही राज्यस्तरावरचा सेमिनार सुद्धा या ठिकाणी ऑर्गनाईज केलेला होता. प्रॉमिनंट प्लेसमेंट अँड अचिव्हमेंट्स ऑफ अवर पास्ट स्टुडंट्स, हे आमचे ॲल्युमिनाय आहेत जे आजही वेगवेगळ्या हुद्द्यावर सध्या कार्यरत आहेत. यामध्ये प्रामुख्याने आतापर्यंत असंख्य असे आमचे विद्यार्थी आज भारतीय सेवामध्ये असून सुद्धा आपली सेवा या ठिकाणी वेगवेगळ्या हुद्द्यावर बजावत आहेत. बेस्ट प्रॅक्टिसेस ऑफ द डिपार्टमेंट, प्रामुख्याने बेस्ट प्रॅक्टिसेस आहेत. स्टडी टूर आहे, एन्व्हायरमेंट अवेअरनेसच्या संदर्भात असेल, ट्री प्लांटेशन आहे आणि सोशो इकॉनॉमिकल सर्वे आहे. हे आमच्या प्रामुख्याने बेस्ट प्रॅक्टिसेस डिपार्टमेंटचे आहे. यानुसार मी विभाग प्रमुख या नात्याने आपल्या सर्वांना आमच्या भूगोलावरील सर्व माहिती या पॉवरपॉईंट प्रेझेंटेशनद्वारे आपल्याला सादर केलेली आहेत. या ठिकाणी मी येथेच थांबतो. धन्यवाद.